नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि सिक्खा। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। Happy birthday to you.
भटकर साहेब करोकर 100 वर्ष भटकर साहेब करोकर 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज भटकर साहेब करोकर 100 वर्ष साहेब करोकर 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा राजेंद्र भटकर सर हे शिक्षक तर आहेच आताही जरी सेवेतून रिटायर झाले असले तरी माणूस आयुष्यभर हा शिकतच असतो कारण ते जेव्हापासून ते आपल्या या भारतीय बौद्ध सभेला जोडले तर एक सक्रिय असे कार्यकर्ता निर्माण झाले आणि त्यांनी एक आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली ते कवी आहेत आजच समजलं ते नाटककार पण आहेत नाटकही लिहितात सोबतच जे शिक्षक साहित्य संघाचे जे वेगवेगळे संमेलन होतात ते संमेलन पण ते आपल्या आणि गाजवतात त्यांचे काही कविता संग्रह पण प्रकाशित झालेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ते युट्यूब चॅनलचे संचालक आहेत तर या युट्यूबमुळे ठरलं की त्यांची एक ओळख नुसतं बंदेला शहर नाही किंवा अमरावती शहर नाही अमरावती जिल्हाच नाही तर या युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ओळख आगळी वेगळी अशी निर्माण झाली त्यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण या महाराष्ट्रभर उमटवलेला आहे की अगदी अलीकडेच जेव्हा बोराडे साहेब आपल्या या अमरावती जिल्ह्याच्या भेटीवर आले तेव्हा त्यांनी त्यांचं राज्याच्या वतीनं खूप असं कौतुक केलेलं आहे
आणि खरोखर त्यांचं कार्य एक वाखाणण्याजोगं आहे. एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे. तर असे राजेंद्रजी भटकर सर यांना त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी लाभो आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. त्यांचं यश त्यांची कीर्ती आज जसे चैत्र पौर्णिमा आहे या चैत्र पौर्णिमेच्या प्रमाणे त्यांची उत्तरोत्तर अधिक त्यांची ही यश आणि कीर्ती वाढत राहो अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतोय. त्यासाठी मी माझ्या परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा शाखा पडनेरा शहर शाखा समता संयुक्त या सर्वांतर्फे सार्वजनिक सिद्धार्थ वाचनातर्फे मी मंगल कामना करतोय की आमच्या भटकर सरांना आरके सरांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांना उत्तरोत्तर अधिक कार्य करण्याची त्यांना या वाढदिवसामधून प्रेरणा मिळू दे अशी मी तथागत चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम मी त्यांच्या सहचारिणी आदरणीय सुनीताताई आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सासूबाई पण या ठिकाणी त्यांना विनंती करतो की सर्वप्रथम भटकर सरांना पुष्प देऊ आणि पेढा म्हणून त्यांचं अभिषेक करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व कवयित्री डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भीमाई या मानवांना अभिवादन करून आज आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी उत्कृष्ट नाटककार कवी युट्यूब चॅनलचे संचालक असे आमचे भटकर साहेब यांचा या ठिकाणी 7वा वाढदिवस आपल्या परिवारातर्फे या ठिकाणी साजरा होत आहे. ब्रह्मापेठात उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, पडनेरा शहराचे अध्यक्ष सामाजिक सर आणि त्यांचा वाढदिवस आहे भटकर सर आणि त्यांच्या सहरचनी आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी त्यांचे नाते सर्वांना माझा जय भीम. भटकर साहेबबद्दल सांगायचं म्हटलं शिंदे सरांनी सगळं सांगून दिलं आहे, पण तरी सुद्धा भटकर साहेबांबद्दल म्हटलं एक असं ते दिसल्याबरोबर एक असं आपल्यासमोर एक हास्य असं निर्माण होते आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर नेहमी असे हसतच राहतात. आता बा हसून राहिले असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि सगळं मन मिळावं, सगळ्यांसोबत व्यवस्थित बोलणं, सगळ्यांसोबत चांगलं राहणं असं भटकर साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा चांगले फेमस झाले. आपले सर्व कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून साजरे होतात, साजरे करतात आणि चांगल्या राज्यामध्ये चांगले आपले सर्व कार्यक्रम दिसतात त्यांच्यामुळे. म्हणून असं त्यांचा आनंद देवील करण्याकरता म्हणून म्हणायचं आहे, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातिला सूरे तो ओटातुनी ओझरावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, जिदुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिदुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही दानता जीव धावा, प्रारंभ हा ओळखावा, आनंद या
जीवनाचा अर्थ संघर्षातून जाणवावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातिला सूर्य तो ओटातून ओंजळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा सुगंधा परी दरवळावा असे वेळोवेळी आपल्याला साथ देणारे भक्त सर्व त्यांना शुभेच्छा देण्याकरता जे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे माजी अध्यक्ष तथा महानगरचे संस्कार विभागाचे आदरणीय शांताराम जिल्हेदारांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या शुभेच्छा घटनेचे शिक्षाकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भीमाई माता रमाई धम्मनायक सम्राट असो या महापुरुषांना माझा परिवार कृतज्ञ. त्याचप्रमाणे आज त्यांचा वाढदिवस आहे असे भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय सभासद ज्यांना इथे आपण उपमा दिल्या उपमा या पहिलेच शैलेशाळ्यांनी दिलेल्या आहेत. कवी आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, यूट्यूबर आहेत. अशा प्रकारे आज आणि भारतीय बौद्ध महासभेचे ते सक्रिय चळवळीतील एक सदस्य आहेत आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे ते संघटक सुद्धा आहेत. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा अमरावती शाखा बडनेरा महानगर शाखा सिद्धार्थ वाचनालय त्याचप्रमाणे समता साहित्य यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा त्या प्रीत्यर्थ या ठिकाणी जमलेले सर्व मंचावरील उपस्थित भारतीय बौद्ध महासभा पूर्वचे अध्यक्ष आयुष्मान भोरकर सर, भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे अध्यक्ष सांभारे सर, ज्यांचा आज वाढदिवस आहे, सत्कार मूर्ती आयुष्मान राजेंद्रजी भटकर सर, त्याचप्रमाणे त्यांच्या सहचारी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सभासद या सर्वांना माझ्या माध्यमपूर्वक द्यावी. भटकर साहेबांच्या विषयी सगळ्यांना माहीत आहे. कारण आपण आधी असून भारतीय बौद्ध महासभेला जॉईन झालेले तरी पण ते जरी मागून आले असते तरी पण त्यांनी त्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्यांनी या भारतीय बौद्ध महासभेमध्ये खूप काही त्यांनी कमावलेलं आहे. कारण त्यांची जी दखल आहे मला ते राज्यापर्यंतच नाही तर तिकडे त्याचीही दीक्षा वर बडनेरा शाखेचे अध्यक्ष सांभारे सर आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदन खंडारे सर, तसेच सर्व माझे कार्यकर्ते व यांना माझा सप्रेम जय भीम. भटकर सरांचं भाऊच वाटतेत माझे. भटकर भाऊ यांना भारतीय बौद्ध महासभेत आणि तसेच समता सैनिक दल वाचनालय आणि माझ्या बनसोडे परिवारातर्फे भटकर भाऊला माझ्याकडून सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. अध्यक्ष श्री सांभारे सर, अध्यक्ष श्री सांभारे सर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते असे भटकर सर आणि भटकरताई आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना मानाचा जय भीम. आर के भटकर सर यांच्याबरोबर सांगायचं म्हटलं, आर के भटकर सर चॅनलद्वारे तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे वंदनेचा कार्यक्रम
व धम्माचा प्रचार व प्रसार घरोघरी चॅनलद्वारे पुरवता या तुमच्या कार्याला कोठेच जोड नाही. प्रत्येक रविवारला वंदनेला कार्यक्रमचा शूटिंग काढून पेपरपर्यंत पुरवता व हे तुमचे कार्य अनमोल आहे. भटकर सरसाठी 4 ओळी फक्त. भटकर सर विचाराची सरणी करते सर्व सोबत बोलल्यावर मनातील भाव समजते संगत गेल्यावर. अरे प्रत्येकाच्या मनाला प्रोत्साहन वाटते. भटकर सरांची कविता ऐकल्यावर बऱ्याच सरांच्या शब्दांचा अर्थमय कविता असते. इतके बोलून मी त्यांना लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय देव. तथागत सम्यक समृद्ध चक्रवर्ती राजे सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना तिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेच्या वतीनं सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे संघटक आदरणीय राजेंद्रजी भटकर साहेब यांचा 60वा वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या सभागृहात उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शहराचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित भटकर परिवार, एका आनंदाच्या या उत्सवाच्या प्रसंगी ते एकत्र आले आहोत. आपण निश्चितपणे ही ऊर्जा, वाढदिवसाची ऊर्जा जगण्यासाठी एक नवीन दिशा देत असते असं म्हणतात. वाढदिवस येतात आणि जातात. कृपा करून भांगडे साहेब गडबड करायची असेल तर थांबतो मी वाटल्यास. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत याच्यासाठी आहे की संपूर्ण वेळ आपण सभागृहाला देत आहात. निश्चितपणे तुमच्या सर्वांचं अभिनंदन. एकंदरीतच लहान कार्यकर्ता असो की मोठा कार्यकर्ता असो, कार्यकर्त्याला आयुष्यात काय भेटते? कार्यकर्त्याला आयुष्यात भेटते तो फक्त त्याच्या कार्याचा सन्मान. पैसेवाल्यांनाही मिळत नाही, धन दौलतीवाल्यांनाही मिळत नाही, विकत घ्यावं लागते. अशी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे आहेत त्यांना मात्र काय मिळते? त्यांना मात्र सन्मानच मिळते. कारण ते पुणे संस्थेचे काम करतायत, ते देशाच्या सर्वोच्च ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेचे काम करतायत आणि म्हणून निश्चितच ते आदरास पात्र ठरतात. आज भटकर सरांचा हा वाढदिवस. कसं आहे, 60 वर्ष झाले इथे बसलेले अनेक लोक असतील, काही 58 झाले असतील. 58 आणि 60 हा आकडा अतिशय महत्वाचा आहे. कशा करता? कर्मचाऱ्यासाठी नाही का? 58 झालं की गरीब आहे. चांगला वागला असेल तर शाळेचे किंवा कार्यालयाचे लोक इच्छा नसताना कधी कधी करून टाकतात. शुभेच्छा.
उद्यापासून तोंडा बोलू आणि आम्ही पाहत नाही. ज्यांचं 60 वर्षाचं आहे रिटायरमेंट त्यांचंही कसं असतं, हा सक्रिय कार्यकर्ता असला तर मात्र त्याची क्षणोक्षणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे कार्यकर्त्यामधला, सक्रिय आणि निष्क्रिय. आपण सर्व सक्रिय कार्यकर्ता आहात आणि निश्चितपणे इथे भटकर परिवारांच्या बद्दल आधी काय बोलतो. जवळचं तुमचं गाव आहे शिवणी गाव. आपल्याच जिल्ह्यामधलं नाही का, परंतु भटकर परिवार मोठा परिवार, त्या मोठ्या परिवारातलाही RK भटकर परिवार. अशी थोडीशी आपली काय करावं लागेल आपल्याला मांडणी करताना. कारण की भगवान बुद्धाचं संदेश कोणतं, गर्दीच्या मागे जाण्यापेक्षा तत्वनिष्ठ माणसाच्या मागे आपण गेलो पाहिजे. आता गर्दी झाली मग त्या लोंढ्यामध्ये कुणाचीच गलती होत नसते. परंतु जे काही सम्यक मार्गात सत्याच्या मार्गात वाटचाल करतात त्यांची मात्र क्षणोक्षणी समाज दखल घेत असतो. हाच फरक आज त्या ठिकाणी आपण बसलेल्या भटकर परिवारामध्ये पाहतो. मित्रांनो, भटकर सरांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. किती वर्ष झाले आपल्या संस्थेला जोडले, तर आपल्या संस्थेला म्हणण्यापेक्षा मी बंडाऱ्याबद्दल बोलतो. आपली म्हणजे बाबासाहेबांची संघटना तर खूप मोठी आहे नाही का, पण भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांची म्हटल्यावर त्याचं रोपटं खऱ्या अर्थानं अकोला जिल्ह्यात लागलं पहिल्यांदा. त्या अकोल्याच्या भूमीतून त्यांना ती ऊर्जा मिळाली असं मी समजतो. आणि ज्या ज्या लोकांना ती ऊर्जा मिळाली अकोल्याची, ती ऊर्जा त्या लोकांना पुढेच नेत आहे. ती ऊर्जा आपणासही मिळाली पाहिजे. आणि म्हणून आपला हा सातत्याचा प्रयत्न आहे. आता अनेकांनी सांगितलं, नागरिकांनी सांगितलं, खंडारेकरांनी सांगितलं, सर्वांनीच सांगितलं की भारतीय बौद्ध मातेची वंदना कुठे दिसते, साऱ्या जगात दिसते. आता YouTube चॅनलवर कसं आहे की ज्याच्याकडे जे आहे ते प्रत्येकाने दिलं पाहिजे. त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, ते टेक्निक आहे, ते देतात. मला आठवते भटकर साहेब जेव्हा यायचे होते भटकरच्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा काही दिवस पर्यंत त्याच परिवारातले मच्छिंद्र साहेब आहेत, त्यांनी देखील तो प्रयत्न केला आपल्याला समजून घेण्याचा. त्यावेळेस भटकर साहेबांचं आगमन व्हायचं होतं, त्यापूर्वी मच्छिंद्र साहेबांचं आगमन झालं. त्यांनी देखील वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं. असा हा परिवार आहे. आणि म्हणूनच हे ऋणानुबंधाचं नातं आहे. मी अनेकदा म्हणत असतो की वाढदिवस येतात आणि संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार वंदन करते. इथे धम्म मंचावर उपस्थित अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर, बडनेरा शहर अध्यक्ष सांबारे सर, जिल्हा संघटक RK भटकर सर, नांदगाव तालुका अध्यक्ष खंडारे सर आणि इथे समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना मी जय भीम करते. आज RK भटकर सरांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने आपण सर्वांनी त्यांना सदिच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि थांबते. सर्वांना जय भीम.